सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक। आणखी एका आरोपीलाही पुण्यात पोलिसांकडून बेड्या। घुलेचं काही दिवस भिवंडीत वास्तव्य। देशमुख हत्या प्रकरणात डॉक्टर संभाजी वायभसे वकील पत्नीसह आणखी एक जण एसआयटीच्या ताब्यात। रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी। वायभसेनंच सुदर्शन घुलेचा ठावठिकाणा दिल्याचं पोलिसांचं स्पष्टीकरण। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी पुण्यातच कसे सापडतात, सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल। तर पकडलेले मुख्य आरोपी हे नसल्याचा सुरेश धस यांचा आरोप। थोड्याच वेळात परभणीमध्ये सर्वपक्षीय सर्वधर्मीय मूक मोर्चाला सुरुवात। संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी। बीडमध्ये सत्तेची मस्ती जास्त झाली, धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे, खासदार संजय जाधव यांची मागणी। परभणीमध्ये आज सर्वपक्षीय मोर्चाला हजेरी लावणार। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिल्लीमध्ये जाऊन अमित शहांची भेट घेतली। 12 जानेवारीला होणाऱ्या महाअधिवेशनाच्या तयारीसंदर्भात भेट असल्याची माहिती। लडाखमध्ये चीनचा खोडसाळपणा, 2 नव्या परगण्यांची घोषणा। भारताकडून जोरदार आक्षेप। भारताच्या पूर्व भागातल्या धरणानंतर आता अक्साई चीनमध्ये चीनची कुरापत। छत्तीसगडमध्ये 2 दिवसांपासून बेपत्ता असलेले पत्रकार मुकेश चंद्राकार यांची हत्या। ठेकेदारानं हत्या केल्याचं उघड। आतापर्यंत 4 अटक। ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आणि केंद्र सरकारचे माजी मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉक्टर आर चिदंबरम यांचं निधन। 5व्या कसोटीत ऋषभ पंतचं 29 चेंडूंमध्ये आक्रमक अर्धशतक, पण भारताच्या दुसऱ्या डावात दिवसअखेर 6 बाद 141 धावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।